नांदेड महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज पार पडली. मात्र पहिल्याच सभेत टिपू सुलतानच्या पुतळ्याच्या विषयावरून सभागृहात वादंग झाला. विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर गोंधळ घातला. या गोंधळातच महापौरांनी सभा गुंडाळली. आजच्या पहिल्या सभेत स्वीकृत सदस्य, स्थायी समिती सदस्य, महिला बाल कल्याण समिती सदस्यांची निवड आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव विषयपत्रिकेवर होता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काँग्रेस आणि वंचितचे गटनेते प्रशांत इंगोले यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा पुतळा शहरात उभारावा असा प्रस्ताव मांडला. मात्र हा प्रस्ताव विषयपत्रिकेवर नसल्याने सांगून महापौरांनी चर्चा टाळली. त्यावरून वंचित आणि काँग्रेस सदस्य थेट महापौरांच्या आसनासमोर गेले. या ठिकाणी त्यांनी गोंधळ घातला. गोंधळ सुरू असताना महापौरांनी विषयपत्रिकेला मान्यता देऊन सभा गुंडाळली. दरम्यान टिपू सुलतान यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव आम्ही 7 दिवसांपूर्वी दिला होता. मात्र तो प्रस्ताव विषयपत्रिकेवर घेण्यात आला नाही असा आरोप वंचित आणि काँग्रेसकडून करण्यात आला. आम्ही विषयपत्रिका मागील 7 दिवसापूर्वी आमचे विषय दिले होते. आम्ही संभाजी महाराजांचा शहरामध्ये पुतळा व्हावा, आम्ही टिपू सुलतान यांचा पुतळा व्हावा, माता रमाईचा पुतळा व्हावा असं आम्ही सभागृहात 7 दिवस आधी पत्र दिलं. आमचा अजेंड्यावर घेतला नाही त्यांनी आम्हाला बोलले की आपण या पुतळ्यास त्याची चर्चा करू आणि पुढच्या मीटिंगमध्ये घेऊ. याच्यामध्ये BJPवाले मनमानी कारभार करत आहेत. त्यांनी GB मध्ये कुठलीच चर्चा केली नाही. आपलं डायरेक्ट वाचन सुरू करून कुठल्या सन्मान्य सदस्याला बोलायची संधी दिली नाही. बिलकुल त्यांना टिपू सुलतानची काय ॲलर्जी हे माहीत नाही. पण टिपू सुलतान हे मोठे राजा होते. ब्रिटिशांनी त्यांनी मोठा लढा दिला होता. ब्रिटिशांना वारंवार त्यांनी हरवलं होतं. अशा मोठ्या एका राजाचा आपण पुतळा केला तर ते चांगलं होईल. जिस तरह से हमारे गठनेता ने प्रस्ताव रखे थे, जैसे संभाजी महाराज का पुतला होना चाहिए शहर में, गौतम बुद्ध जी का पुतला होना चाहिए, रमाई माता जी का पुतला होना चाहिए, ये जो प्रस्ताव रखे थे, टिपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह का पुतला होना चाहिए, ये प्रस्ताव हमारे लिए नहीं गए एजेंडे पे. क्योंकि ये आपने देखे ठराव नंबर 3 जो है सम्मान्य सदस्य की तरफ से ठराव आया है. किसका? प्राइम मिनिस्टर साहब का, अटल बिहारी वाजपेयी. तो हमने बोले हमारा भी प्रस्ताव रखो. तो नहीं लेते हो तो चर्चा तो करना पड़ेगा ना. तो चर्चा स्तर पे तो हमने कहा कि चर्चा में तो हमारा सहभाग रहने दो. तो चर्चा में भी नहीं लेके हमारा यहाँ पर जो नहीं बोलने दिए, तो हमने सबने जो नांदेड़ लोक न्याय विकास आघाड़ी ने जो हमने हमारे जो 15 मेंबर हैं उन्होंने सीधा महापौर मैडम के सामने हमने विरोध दिया है. दरम्यान सभागृहात विषयपत्रिकेवर चर्चा झाली. बाकीचे जे विषय आहेत त्यावर अभ्यास करून नंतर चर्चा करू असं उत्तर महापौरांनी दिले. तर सदस्यांनी वादग्रस्त विषय सभागृहात मांडू नये. टिपू सुलतान याने देशासाठी काय केले हे आधी सांगावे, नंतर त्या विषयावर चर्चा करू असं उपमहापौर म्हणाले. नांदेड शहर महानगरपालिकेची पहिली सभा पार पडली. या सभेमध्ये स्थायी समिती सदस्य, महिला बाल कल्याण सदस्य तसेच स्वीकृत सदस्यांची निवड झालेली आहे. तसेच देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या पुतळ्याचा ठरावसुद्धा पास झालेला आहे. मॅडम, या पुतळ्याचा जेव्हा ठराव मांडला होता त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीची जी गटनेते त्यांनी असा विषय मांडला होता की टिपू सुलतानचा पण पुतळा करावा, त्यावरून गदारोळ. जे ठरावामध्ये जे आहेत आपलं विषयपत्रिकेवर जे विषय आहेत तेवढ्याच विषयावर चर्चा झालेली आहे. बाकीचे विषय आपण नंतर अभ्यास करून त्याच्यावर विचार करू. त्यांनी ठराव दिला होता म्हणजे टिपू सुलतानच्या पुतळ्यासंदर्भात विचार करू आपण त्याच्यावर. आता जे महान नेते देशासाठी ज्यांनी कार्य केलं अशा लोकांचा नक्कीच विचार होईल. एका सन्मान सदस्यानं म्हणलं की डॉक्टर अब्दुल कलाम माझ्या तर पुतळा उभा राहायचं. बिलकुल उभा राहायचं त्यांनी त्यासाठी काहीतरी केलेलं आहे. पण असे वादग्रस्त विषय आणू नये, अशा वादग्रस्त विषयाचा पुतळा आणू नये की जे की सभागृहाचा माहोल खराब होईल किंवा शहराचा माहोल खराब होईल. आम्ही सन्माननीय नगरसेवकाला म्हणत होतो की तुमची चर्चा जे विषय चर्चामध्ये घेऊ. बघा, टिपू सुलतान काय इतिहास सांगायला म्हटलं तर त्या विषयावर मी बोलणार नाही. जेव्हा सभागृहामध्ये टिपू सुलतानचा विषय येईल त्या विषयावर आम्ही तेव्हा बोलू. आणि भारतीय जनता पार्टी कोणाला घाबरणार नाही. आम्ही देशहिताचं काम करतो, देशासंदर्भात काम करतो. बघा, टिपू सुलतानचा ठराव घेताना त्यांनी देशासाठी काय केलं आणि इतर धर्मासाठी काय केलं याची पार्श्वभूमी त्या सन्मान्य नगरसेवकाला सभागृहामध्ये बोलावी आणि त्यानंतर आम्ही त्या विषयावर बोलू.